हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या या शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत एक खूप छानशी अशी छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे आणि ती आहे जवसाचा मुखवास. जवसाचा मुखवास म्हणण्यापेक्षा याला मी खारे जवस म्हणेल. इथे मी 100 ते 150 ग्राम जवस घेतले आहेत आणि पांढरे तीळ घेतले आहेत. आपण जेवल्यानंतर नेहमी बडीशेप खातो, त्याऐवजी जर जवस खाल्ले, खारे जवस, तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. जवसाचे काय काय फायदे असतात हे तुम्ही गुगल करू शकता. खूप सारे चांगले चांगले फायदे आहेत. तर चला मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की याचे खारे जवस मी कसे बनवते. खूप सोपी रेसिपी आहे, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. चला सुरुवात करूयात. कढई गरम झालेली आहे, तर त्याच्यात मी 2 वाटी जवस टाकत आहे. जवस किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात मिळतात. हे आणल्यानंतर मी यांना स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. बऱ्याचदा याच्यामध्ये खडे असू शकतात. चाळणीने चाळून याला व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायचंय आणि त्याच्यानंतरच याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. तर सुरुवातीला मी गॅसची फ्लेम हाय ठेवली होती. कढई छान गरम करून घेतली आणि त्यानंतर मग मी याला लो गॅस फ्लेमवर भाजून घेणार आहे. याला 10 ते 15 मिनिट वेळ लागेल. असे छान असे खरपूस भाजायचे. पहा, 4 ते 5 मिनिट मी याला लो गॅस फ्लेमवर कंटिन्यू असं हलवत भाजत आहे आणि आता हे जवस चटचट असा आवाज करायला लागलेले आहेत आणि यांचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि त्याचसोबत हे फुगतात सुद्धा. जसजसे भाजले जातात तसतसे हे टपोरे होतात. तुम्हाला आवाज येतच असेल. असं व्हायला लागलं की लो गॅस फ्लेमवरच आणखी याला आपण 4-5 मिनिट भाजून घेणार आहोत. लगेच याच्यामध्ये तीळ टाकायचे नाहीत. अजून 4-5 मिनिट भाजल्यानंतर मी याच्यामध्ये तीळ टाकणार आहे. जवस भाजताना घाई करायची नाही. जर आपण गॅस फ्लेम हाय केली आणि तसे जवस भाजले तर ते आतून कच्चे राहतील, वरून भाजल्यासारखे वाटतील. त्याच्यामुळे लो गॅस फ्लेमवरच आपल्याला याला 10 ते 15 मिनिट छान असं भाजून घ्यायचं. पहा, आता 8 ते 10 मिनिट होत आलेले आहेत आणि लो गॅस फ्लेमवर मी याला भाजत होते. यांचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता. अशा प्रकारे ते चटचट वाजत आहेत. जवस आपले भाजलेले आहेत व्यवस्थित. आता मी याच्यामध्ये पांढरे तीळ टाकते आणि याला अजून 2 मिनिट मी छान भाजून घेते. गॅसची फ्लेम लो आहे. 2 मिनिटांमध्ये तीळ भाजले जातील तोपर्यंत मी अर्धा वाटी पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि याला याच्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता मी याला बाजूला ठेवते. आपले तीळ व्यवस्थित भाजून घेते. जवस गरम असल्यामुळे तीळ लवकर भाजतात, लवकर असे टपोरे होतात. जवस भाजत आलेत हे आणखी एका गोष्टीने आपल्याला समजतं. जवसाचा खूप छान असा वास सुटतो भाजलेला आणि थोडंसं तुम्ही जर खाऊन पाहिलं तर तुम्हाला त्यातला जो क्रिस्पीनेस आहे तो सुद्धा जाणवेल. 10 ते 12 मिनिटांमध्ये जवस व्यवस्थित भाजून होतात. तीळ टाकल्यानंतर 2-3 मिनिट मी याला सतत हलवत होते आणि तुम्ही पाहू शकता तीळ सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपल्याला याच्यात मिठाचं पाणी टाकायचं आहे. अर्धी वाटी पाण्यामध्ये जे मीठ मिक्स करून घेतलं होतं ते मी आता याच्यामध्ये टाकते. आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि हे जे टाकलेलं पाणी होतं ते पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये सुकवून घ्यायचं आहे. हे सुकतं, याला वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. जरी जवस चिकट होत असतील तरी काही घाबरायचं कारण नाही. हाय गॅस फ्लेमवर आपण याला 2-3 मिनिट जरी हलवलं तरी हे व्यवस्थित सुकून जातं आणि एकदम कुरकुरीत असे खारे जवस आपल्याला मिळतील. तर मी आता गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि याला आता 2 ते 3 मिनिट मी असंच हलवत राहते जोपर्यंत याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत. पांढऱ्या तिळाचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं तितकं घेऊ शकता, वाढवूही शकता, कमीही करू शकता. पहा, मिठाचं पाणी टाकल्यानंतर मी याला 2-3 मिनिट हाय गॅस फ्लेमवरच असं हलवत होते
आणि आता हे जवस अगदी मोकळे सुटसुटीत झालेले आहेत आणि असे चटचट वाजायला लागलेले आहेत. याचाच अर्थ ते आता क्रिस्पी होत आहेत. तर मी याला अजून 2 मिनिट लो गॅस फ्लेमवर असंच भाजून देणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात दमटपणा राहणार नाही आणि एकदम असे कुरकुरीत मस्त चवीचे असे आपले खारे जवस तयार होतील. पाहू शकता तुम्ही, पाणी टाकलं होतं आपण आणि आता ते किती मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. तर खारे जवस मी अशा पद्धतीने बनवते. तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या पद्धतीने खारे जवस बनवत असाल तर मला तुमची रेसिपी नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्यासोबत नक्की शेअर करा ते. मी ती सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून पाहिल. आता 2 मिनिटांनंतर मी याला एका ताटामध्ये काढून घेते आणि गार झाल्यानंतर याला एका हवाबंद डब्यामध्ये भरणार आणि मग आपण हे आरामात खाऊ शकतो. जेवण झाल्यानंतर एक चमचा जरी खाल्लं तरी जवस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे आहारामध्ये असावेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता मी गॅस बंद करणार आहे आणि थंड झाल्यानंतर याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहा, या पद्धतीने मी खारे जवस बनवलेले आहेत आणि हे आता थोडे थंड झाल्यानंतर मी याला जारमध्ये भरून ठेवणार आहे हवाबंद डब्यामध्ये. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमची जर एखादी दुसरी पद्धत असेल खारे जवस बनवण्याची तर ती सुद्धा माझ्यासोबत शेअर करू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. मला नक्की आवडेल ती ट्राय करून पाहायला. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टिल देन बाय बाय फ्रेंड्स.